महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आता युती होतील का नाही होतील हा वेगळा जरी प्रश्न असला तरी देखील महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी यांची जी ताकद आहे ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सातत्याने अनेक जे कार्यकर्ते हे सामील होत आहेत आणि अशातच उल्हासनगर शहरामध्ये देखील त्यांचा एक इंटरव्ह्यू ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये अनेकांनी या इंटरव्ह्यूमध्ये अनेकांनी भाग तर घेतला. सोबतच अनेक जे दुसऱ्या पक्षाचे जे कार्यकर्ते होते, महिला असो पुरुष होतो, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेले असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अशातच या प्रसंगी बोलताना ठाणे जिल्ह्याचे प्रवक्ते सोनू पवार यांनी सांगितले कशा प्रकारे ही निवडणूक घेतली जाणार आहे, कशा प्रकारे निवडणुकीमध्ये यश संपादन केलं जाणार आहे, याबद्दल त्यांनी दिलेली माहिती. आता सगळ्यांना जय भीम. पहिला विषय तर असा आहे की वंचित बहुजन आघाडीची ताकद या नगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये समजून आली लोकांना की आत्ता आंबेडकरी समाज हा जागा झालेला आहे. पहिली बात तर ही, जे दुसरे लाचार पक्ष होते जे आंबेडकरी समाजाला रिप्रेझेंट करत होते त्यांचे नेते पूर्णपणे संपले गेले आहेत. कोण मंत्रिपदासाठी, कोण कुठल्या वेगळ्या कारणासाठी, कुठल्या ना कुठल्या कारणाने सगळ्यांचे नेते विकले गेले. तर तो पक्ष हा हे सगळे झोपले गेले. फक्त आणि फक्त जे बहुजन आणि आंबेडकरी समाजाला न्याय देऊ शकतो तो एकच समाज आणि एकच पक्ष जो उरला आहे तो आहे आमचा वंचित बहुजन आघाडी. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते, स्वाभिमानी नेते आहेत जे कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाही कुठल्याही पक्षाशी जेव्हा समाजाचा प्रश्न येतो त्यावेळी. यामुळे लोकांना आता समजलं आहे की बाबा जो एकच नेता आहे जो आपल्याला न्याय देऊ शकतो ते आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. पहिली गोष्ट तर ते दबाव तंत्रला आम्ही काय भीक घालत नाही. पहिली गोष्ट तर ही आहे, सगळ्यात पहिले तर सांगतो, आम्ही घाबरणारे नाही, मारो या मरोगे असं सरळ सरळ आमचा हे असतो, निर्णय असतो. तर आम्ही कुठल्याही पक्षाच्या ह्याला दबाव तंत्राला घाबरत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, योग्य पद्धतीने आणि जर त्यांनी प्रस्ताव आम्हाला पाठवला कुठल्याही पक्षाने, भाजप सोडून कुठल्याही पक्षाने आम्हाला प्रस्ताव जर पाठवला आम्ही त्याच्यावरती विचार नक्कीच करू. बघा, सगळ्यात पहिली बात तर हे आहे, आता बरेचसे पक्षातली माणसं ते आम्हाला जुळत आहे. आता फॉर एक्झाम्पल सांगितलं, अजित पवार गट राष्ट्रवादी पार्टी त्यांचे माजी जिल्हाध्यक्षांनी प्रवेश घेतलाय. टीम ओमी कलानीचे कार्यकर्ते आमचे इथे प्रवेश घेत आहे. एवढं सोडा, भाजप पक्षाची माणसं आमच्या इथे प्रवेश घेतलाय. काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष त्यांनी प्रवेश घेतलाय. बऱ्याचशा गोष्टी घडत आहे. लोकांना आता जाणीव होत चालली आहे की बाबा फक्त आणि फक्त जर आपल्याला निवडून यायचं असेल किंवा तेव्हा आमच्याच पक्षाची साथ लागणार आणि आम्ही एक किंग मेकर या महाराष्ट्रामध्ये आहे.